द स्पिरिट ऑफ सायंटिस्ट अँड इंजिनियर्स ऑफ इस्रो यांना आपण सल्यूट केलं पाहिजे. आणि 40 दिवसांनंतर लँडिंग होणार आहे, त्यावेळेला आपण वाट बघू आणि नक्कीच आपल्याला यश मिळेल. तर या सगळ्या चुका काढल्या ज्या मागच्या वेळेला घडल्या, आणि आता त्यांनी काही गोष्टी अशा वाढवलेल्या आहेत, म्हणजे स्टेबिलिटी. चांद्रयान 3 मिशनमध्ये यश मिळालं तर साऊथ पोलवर, दक्षिण ध्रुवजवळ आपण म्हणजे पहिला देश असेल भारत जो तिथे सक्सेसफुल लँड करेल. भारताला पण चांद्रयान 4, 5 करायचं आहे. तर या डेटाबेस आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन आपण पुढे जाणार आहोत. वी आर एनकरेजिंग द प्रेझेंट अँड फ्युचर स्पेस सायंटिस्ट अँड इंजिनियर्स. पूर्ण स्वदेशी सगळे कॉम्पोनंट्स, ब्रेन, इंटेलिजन्स सगळा आपण इथलाच वापरतो एंड टू एंड. त्यामुळे फायदा नक्कीच भारताला आहे. चांद्रयान मोहीम 2मध्ये भारताच्या शास्त्रज्ञांना ते लँडिंग करण्यामध्ये अपयश आलं आणि त्यानंतर शास्त्रज्ञ हे धाय मोकलून रडताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा नव्या जोमाने शास्त्रज्ञांनी कंबर कसली आणि आज भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस उजाडलेला आहे. आणि आज हे मिशन 3 हे सक्सेस होणार का याकडे करोडो भारतीयांची नजरा लागलेल्या आहेत. माझ्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी नासाच्या स्पेस एज्युकेटर लीना बोकील मॅडम आहेत. मॅडम, काय तुलनात्मक फरक वाटतो तुम्हाला चांद्रयान मोहीम 2 आणि 3मध्ये? मोहीम ही पार्शली सक्सेसफुल होती, कारण लुनार ऑर्बिटर जो होता तो चंद्राच्या कक्षेत पोचल्यानंतर त्याचं काम करत राहिला. इट फार एक्सेल्ड इट्स एक्सपेक्टेशन्स किंवा कॅपेबिलिटी. पण लुनार लँडिंग जेव्हा होणार होतं, म्हणजे विक्रम लँडर तो 4 पायावर सॉफ्ट लँडिंग करणार होता चंद्राच्या दक्षिण ध्रुवजवळ, तर तिथे तो पोचला नाही, कारण 2च किलोमीटर अंतर राहिलेला असताना त्याच्यामध्ये एका सिस्टम फेलियरमुळे सॉफ्टवेअर बग आला आणि त्यामुळे संपर्क तुटला आणि ते लँडिंग झालं नाही व्यवस्थित, म्हणजे हार्ड लँडिंग झालं, त्यामुळे अपयश आलं. पण आता चांद्रयान 3मध्ये त्या ज्या चुका पहिल्या आपण केल्या होत्या त्या सगळ्या दुरुस्त केलेल्या आहेत. फॉल्ट डिटेक्शन, क्रिटिकल फॉल्ट ॲनालिसिस असं सगळं करून आता शास्त्रज्ञ, इंजिनियर्स सगळे एकत्र येऊन गेले 5 वर्ष खूप कष्ट करून, मेहनत घेऊन द स्पिरिट ऑफ सायंटिस्ट अँड इंजिनियर्स ऑफ इस्रो यांना आपण सल्यूट केलं पाहिजे. कारण ते हे आजपर्यंत खूप कष्ट करत आलेले आहेत आणि हे आज रॉकेट लॉन्च होणार आहे LVM-3, ज्याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत आणि सॉलिड बूस्टर, मग लिक्विड प्रपल्शन आणि मग क्रायोजेनिक. आणि हे 16 ते 17 मिनिटांमध्ये प्रक्षेपण झाल्यानंतर आपल्याला कळेलच. आणि या रॉकेटची एक खासियत म्हणजे सक्सेसफुल मिशन्स बॅक टू बॅक 6 ते 7 वेळेला रिलायबल सक्सेसफुल रॉकेट लॉन्चिंग केलेलं आहे. आणि त्यामुळे आज आशा आहे की हे सक्सेसफुल होणार आहे, ठरणार आहे. आणि 40 दिवसांनंतर लँडिंग होणार आहे, त्यावेळेला आपण वाट बघू आणि नक्कीच आपल्याला यश मिळेल. गेल्या वेळेच्या चांद्रयान मोहीम 2मधील चुका सुधारून यावेळेस कुठली अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा जे चांद्रयान मोहीमचं जे यान आहे त्यामध्ये असं वेगळी टाकलेली आहे? इस्रोचं एक असं म्हणजे एक लॉन्चिंग आणि लँडिंग स्टेशन एक आपण क्रिएट केलं आणि तिथे आपण एक मॉकअप लँडिंग असे प्रयोग केले आणि ते आपण इस्रोच्या सायंटिस्ट आणि इंजिनियर्सने अभ्यास करून बनवलं. आणि असं म्हणतात की 10 गोष्टींमध्ये, फेजेसमध्ये चुका दुरुस्त केल्या. म्हणजे कुठे चुकतं हे सिक्वेन्समध्ये जाऊन अल्गोरिथम वापरले, मॅथमॅटिकल म्हणजे गणित असतं, एक्स्ट्रीम फिजिक्स असतं. तर या सगळ्या चुका काढल्या ज्या मागच्या वेळेला घडल्या. आणि आता त्यांनी काही गोष्टी अशा वाढवलेल्या आहेत, म्हणजे स्टेबिलिटी. तर ते 4 पायांवर लँड होणारं जे आहे विक्रम लँडर, तर त्याचे पाय, त्याची स्ट्रेंथ आता वाढवली. म्हणजे पहिले जरा वीक होते आणि तो टॉपल झाला. आणि 2 किलोमीटर अंतर असताना तो जो सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम होता तो देखील दुरुस्त केला. आणि कम्युनिकेशनमध्ये स्ट्रेंथ त्याची म्हणजे संपर्क जो तुटला होता तो पुन्हा तसा रिपीट नको व्हायला म्हणून एक धडा घेतला. आणि सायंटिस्ट अँड इंजिनियर्स दे हॅव ओव्हरकम ऑल डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेस. खूप आव्हानं आले, पण आता सगळ्या या गोष्टींमध्ये दुरुस्ती करून असं म्हणतात, कॉन्फिडेंटली चेअरमन इस्रो म्हणतात की आपल्याला 100% यश मिळेल आता यावेळेला. या मोहिमेला आपल्या यश मिळालं तर भारताचं असं काय इतर देशाच्या तुलनेमध्ये वेगळेपण असणार आहे, कसा विक्रम असणार आहे?
साऊथ पोलजवळ लँडिंग खूप जणांनी ट्राय केलेलं आहे आत्तापर्यंत आणि त्यांना यश मिळालं नाही. इस्रायलचं बॅरशीट नावाचं 3 ते 4 वर्षापूर्वी सॉफ्ट लँडिंग होणार होतं, तर तो हार्ड लँडिंग होऊन चक्काचूर झाला, त्याचे कॉम्पोनंट्स डॅमेज झाले आणि इस्रायलची प्रायव्हेट कंपनी होती, त्यांना अपयश आलं. आणि काही महिन्यांपूर्वी हकुतो म्हणजे जॅपनीज स्पेस एजन्सीचं पण एक यान खाली पडलं आणि मोडून गेलं, त्यामुळे त्यांना देखील सॉफ्ट लँडिंग करता आलं नाही. त्यामुळे भारताला जर हे चांद्रयान-3 मिशनमध्ये यश मिळालं तर साऊथ पोलवर दक्षिण ध्रुवाजवळ आपण म्हणजे पहिला देश असेल भारत जो तिथे सक्सेसफुल लँड करेल. आणि सक्सेसफुल लँडिंगसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आपण आता इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि जर हे केलं तर एक तर पहिला देश असेल भारत आणि तिथे सॉफ्ट लँडिंग इतर ठिकाणी केलेलं आहे नासाने किंवा इतर एक रशियन आणि युरोपियन स्पेस एजन्सीने, पण आपण भारताला मग हा आपला तिसरा तो चौथा हे असेल कंट्री और स्पेस एजन्सी ज्याला इथे यश मिळेल. कारण आपण ऑलरेडी आता टॉप 4 नेशन्समध्ये आहोत, पण आता इलिट क्लबमध्ये जायचं असेल तर इंडिया विल बी द फर्स्ट कंट्री टू डू सॉफ्ट लँडिंग ऑन साऊथ पोल. आणि तिथे नुसतं हे टेक्नॉलॉजी सायन्स टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन नाही आहे, तर तिथे प्रयोग करायचे आहेत आणि ते प्रयोग केल्यानंतर आपल्याला यश मिळालं तर नासाच्या फ्युचर मिशन्स म्हणजे आर्टेमिस नावाच्या आणि भारताला पण चांद्रयान-4-5 करायचं आहे. तर या डेटाबेस आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन आपण पुढे जाणार आहोत. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की करोडो रुपये खर्च करून हे आपण अंतराळामध्ये मोहिमा राबवतो, मात्र याचा फायदा काय असतो हे सोप्या भाषेत सांगा. एक गोष्ट आहे नासामध्ये किंवा स्पेस एजन्सीमध्ये याला स्पिन ऑफ म्हणतात. तर स्पेस एजन्सी जो हायटेक हायर एंड सॉफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन डिस्कवरी आणि शोध लावते आणि ते म्हणजे डे टू डे लाईफमध्ये आपल्यासाठी आणते. तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये पहिले इन्व्हेन्शन डिस्कवरीज होतात आणि मग त्या कॉमन मॅनला थ्रू मोबाईल आणि कम्प्युटर्स मशीन्स आणि कृषी आणि या गोष्टींसाठी वापर होतो. तर सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे फर्स्ट टेक्नॉलॉजी स्पेसमध्ये येते. तर ही जर आपली मोहीम यशस्वी ठरली तर काही गोष्टी लेझर आणि प्लाझ्माच्या डिस्कवरी आणि अशा ज्या गोष्टी होणार आहेत, चंद्रावर देखील भूकंप होतात आणि त्याचा पण अभ्यास करायचा आहे. तर हे जर आपण फर्स्ट टाईम केलं तर इतर देश वापरतील. परत त्या गोष्टी डे टू डे लाईफमध्ये कॉमन मॅनला आणण्यासाठी पण काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून मग हे आपल्यासाठी आणली जाईल ही टेक्नॉलॉजी. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भारताला यश मिळालं तर आपल्या स्वतःच्यासाठी पण एक मॉरल बूस्ट आहे आणि जगातले सगळे स्पेसफेरिंग नेशन्स दे आर लुकिंग ॲट अस विथ एक्सपेक्टेशन. आणि 650 crore रुपीज हे बजेट मोठं वाटतं आपल्याला, पण सिनेमा देखील तेवढ्या बजेटमध्ये काढतात. इट इज मेंट ओनली फॉर एंटरटेनमेंट. व्हेरॅज ही टेक्नॉलॉजी स्पेसमध्ये आपण करतो तर वी आर एनकरेजिंग द प्रेझेंट अँड फ्युचर स्पेस सायंटिस्ट अँड इंजिनियर्स. तर माझे पण काही विद्यार्थी आहेत जे मधल्या काळात ब्रेन ड्रेन म्हणजे बाहेर जात होते मास्टर्स करायला किंवा जॉब करायला, तिथे संधी चांगल्या मिळायच्या. पण आता मेक इन इंडिया मुवमेंट आणि हे जे आपण स्टार्टअप्स वगैरे एनकरेज करतो आहे तर आपली युवा पिढी इथेच राहील आणि इंडिया विल बिकम अ सुपर पॉवर. त्यामुळे फायदा आपल्यालाच आहे. आणि हे सगळं आपण भारतात केलेलं आहे. हे सगळे रॉकेटचे पार्ट्स, इंधन आणि पेलोड म्हणजे हे जे प्रयोग आहेत, कम्युनिकेशन, अँटेना, टेलिकम्युनिकेशन आणि या सगळ्या गोष्टी आपण इथे केलेल्या आहेत. त्यामुळे प्रायव्हेट कंपनीज म्हणजे यंग सायंटिस्ट अँड इंजिनियर्सना संधी मिळती आहे. त्यामुळे आपण संपूर्ण स्वदेशी सगळे कॉम्पोनंट्स, ब्रेन, इंटेलिजन्स सगळा आपण इथलाच वापरतो एंड टू एंड. त्यामुळे फायदा नक्कीच भारताला आहे. आणि इस्रो ॲज अन एजन्सी ते सुद्धा आता स्टार्टअप्सना मेंटॉरिंग करतात आणि एनकरेज करून 400 ते 500 स्टार्टअप्स, स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणजे इंटेलिजंट यंग इंजिनियर्स अँड सायंटिस्ट दे आर वर्किंग फॉर इस्रो इनडायरेक्टली. नक्कीच. तर आपण नक्कीच प्रार्थना करूया की
आपली ही चंद्रयान मोहीम आहे ही सक्सेस होईल. ह्या होत्या लीना बोकील मॅडम, ज्यांनी की सांगितलं फार कष्टाने या शास्त्रज्ञांनी ही मेहनत करून ही मोहीम परत नव्या दमाने राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी काय लागतं आणि सोप्या भाषेमध्ये या मोहिमेचा फायदा काय होणार आहे, गेल्या मोहिमेमध्ये जे अपयश आलं होतं त्यामध्ये काय चुका झाल्या, त्या सुधारून कशा प्रकारे यावेळेस तयारी केलेली, या सर्व गोष्टी त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितल्या आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.